चारा भ्रष्टाचाराच्या चौथ्या प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। चौथ्या प्रकरणी 2 खटल्यात प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा लालूंना सुनावण्यात आली। या शिक्षेसह 60 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला। हा दंड न भरल्यास लालूंची शिक्षा 1 वर्षाने वाढणार आहे। दुमका कोषागार गैरव्यवहार प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। रांचीत सीबीआयच्या विशेष न्यायालयानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही शिक्षा सुनावली आहे। सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सुनावलेल्या या शिक्षेला लालू यादव उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत। लालू जी को ही है अंडर सेक्शन 120B 4 रेड विद सेक्शन 420, 409, 467, 468, 470, 477 आईपीसी में 7 साल की सजा और 30 लाख रुपए का जुर्माना। एंड अंडर सेक्शन 13(2) रेड विद सेक्शन 13(1) प्रिवेंशन करप्शन एक्ट में 7 साल की सजा और 30 लाख रुपए जुर्माना। और सभी सजाएं जो है कंसेक्यूटिव का आदेश हुआ है, ये बहुत कठोरतम सजा सुनाया गया मानने लगा। दोनों में सजाएं अलग अलग। न्यायालयाच्या निकालावर राजदनं नाराजी व्यक्त केली। लालू प्रसाद यादव यांच्यावर अन्याय झाला असून त्यांच्या जीवाला धोका आहे अशी प्रतिक्रिया लालूंचे पुत्र तेजस्वी यादव यांनी दिली। तर जैसी करणी वैसी भरणी अशा शब्दात विरोधकांनी लालूंवर टीका केली। तो तय है कि बीजेपी के लोग और नीतीश कुमार इतने सत्ता के नशे में चूर हो गए हैं और इतने लालू जी से भयभीत हैं, डरे हुए हैं कि ये लोग किसी भी हद तक ये लोग पहुंचाने का काम कर सकते हैं। हमें डर इस बात का है कि ये सारे लोग षड्यंत्र रच रहे हैं, लालू जी की जान को भी खतरा है। देखिए, कानून अपना काम करता है, इस पर मेरी कोई टिप्पणी नहीं है। ना ये कोई पार्टी का जजमेंट है। जैसी करनी वैसी साजिश है आप लोगों की। जिस समय केस हुआ था क्या बीजेपी सेंटर में थी? इतना तो शर्म करना चाहिए। सच्चाई जिनके साथ अभी गलबाही मिलाए हुए हैं कांग्रेस की सरकार। नोटाबंदीच्या निर्णयानं भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय। राहुल गांधी हे कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत। कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। या दौऱ्यात राहुल गांधी यांचं टेम्पल रन सुरूच आहे। राहुल गांधी यांनी म्हैसूर इथल्या चामुंडेश्वरी मंदिराला भेट देऊन पूजार्चा केली। यानंतर राहुल गांधी यांनी म्हैसूरच्या महाराणी कला महाविद्यालयातील तरुणींशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली। यावेळी राहुल गांधींसह सेल्फी काढण्याचा मोह सुद्धा तरुणींना आवरला नाही। या कार्यक्रमात राहुल यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते। Actually, what demonetization did was it allowed every single person who had black money to convert his black money into white money. So it was actually counterproductive. It was damaging to the fight against black money. It wasn't helpful in the least. That's the economic fact. जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय। अनंतनागमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली। यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। यात हिजबुलचा कमांडर अशरफ मौलवीचा खात्मा करण्यात आलाय। दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। यात AK-47 पिस्तूल, ग्रेनेड आणि शस्त्रसाठा जवानांनी जप्त केला। PNB भ्रष्टाचार प्रकरणी ईडीचं छापाछत्र सुरूच आहे। नीरव मोदींच्या घरावर छापे टाकत 26 कोटी किमतीचे दागिने, घड्याळ आणि चित्र जप्त करण्यात आली आहेत। चांद्रयान 2 मोहिमेला भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्था म्हणजे इस्रोची एप्रिल महिन्यात होऊ घातलेली महत्त्वाकांक्षी चांद्रयान 2 मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येते। एप्रिलऐवजी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही मोहीम पार पडली जाईल असं इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी सांगितलंय। चांद्रयान 2 बाबत तज्ज्ञांनी आणखीन काही चाचण्या करायला सांगितल्या, त्यामुळे अपेक्षित एप्रिल महिन्यात मोहीम पार पडणं शक्य नसल्याची माहिती समोर येते। चांद्रयान 2 हे यान एकूण 3290 किलो वजनाचं आहे। GSLV MK2 या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात सोडलं जाणार आहे। यामध्ये एक रोवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवला जाणार आहे। राष्ट्रीय घडामोडींचा वेध घेतल्यानंतर आता पाहूया राज्यातील काही बातम्या फास्ट।
राज्यात सध्या उंदीर भ्रष्टाचार चांगलाच गाजतो. या प्रकरणावरूनच सरकारचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं सरकारला घरचा आहेर दिलाय. महाराष्ट्राचं मंत्रालय जणू उंदरालय झालंय अशा शब्दात शिवसेनेनं सरकारवर हल्लाबोल केलाय. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामधून शिवसेनेनं सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलंय. या भ्रष्टाचारामुळे सरकारची तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे डोल फोडलेत असे अग्रलेखात नमूद करण्यात आले. पाहूया अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय. उंदीर घोटाळ्यानं सरकारी तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोली फोडलेत असं सामन्यातील अग्रलेखात म्हटलंय. तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत. मंत्रालयाची जमीन भुसभुशीत झाली असे आरोप सत्ताधारी पक्षाचे लोक करतायत. महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू उंदरालय झालंय. एकनाथ खडसे यांनी कोणत्या हेतूनं या घोटाळ्याचा स्फोट केला आहे त्याचं त्यांनाच माहीत. पण अमुक तमुक मुक्त करणाऱ्यांची भाषा करणाऱ्यांनाच राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले. ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. अन्यथा राज्यातील जनता पिंजरा लावून बसलीच आहे असं सामन्यातील अग्रलेखात म्हटलेलं आहे. दरम्यान उंदीर मारण्यावरून सरकारवर टोलेबाजी होत असताना सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. 3 लाख उंदीर मेले नाहीत तर तेवढ्या गोळ्या ठेवल्या होत्या असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय. जेवढ्या गोळ्या दिल्या तेवढे उंदीर मेले असा अर्थ काढणं चुकीचं होईल असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. योग्य अर्थ काढण्याची बुद्धी राजकीय नेत्यांना मिळो ही साईचरणी प्रार्थना असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावलाय. मला असं वाटतं की जिथं टॅबलेट ठेवल्या तेवढे उंदीर मेले आणि मग तेवढ्या उंदीराची विल्हेवाट कशी गावली, तासाला किती उंदीर मेले. मला वाटतं की ते आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण उंदीर मारण्याची औषधी ठेवतो आणि उंदीर मारण्याची औषधी तिथं ठेवली याचा अर्थ प्रत्येक उंदीर तिथं ती औषधी खाऊन मेलाच असं गृहीत धरणं काही योग्य नाही. आणि त्यातून जे काही आपण आकडे काढतो याचा विचार केला पाहिजे. अन्यथा जनतेपर्यंत आपण योग्य संदेश पोहोचवण्यामध्ये अपयशी होऊ आणि एकूण व्यवस्थेवर जनतेचा विश्वास तसाही कमी झाला आणि तो विश्वास अजून कमी करण्यामध्ये कारण नसताना हातभार लागलो. शेतकऱ्यांवर फोकस ठेवून काँग्रेस येणाऱ्या निवडणुकीला पुढे जाईल अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडली. भाजप शिवसेनेच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांची प्रचंड वाताहत झाली आहे. आत्महत्यांच्या बाबतीत देखील उच्चांक गाठला गेलाय. शेतकरी मंत्रालय गाठून आत्महत्यांचं पाऊल उचलत असल्यानं परिस्थिती किती गंभीर बनली आहे याचा विचार करा असं अशोक चव्हाण म्हणाले. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आणि मंत्रालयात उंदर असा भ्रष्टाचारी कारभार सुरू असल्याची टीकाही अशोक चव्हाण यांनी केली. औरंगाबादला गेल्या काही दिवसांपासून सतावत असलेल्या कचऱ्याच्या समस्येवर समाधान सापडत नसताना यासाठी जबाबदार असणारे लोकप्रतिनिधी मात्र सहकुटुंब पर्यटनासाठी अमृतसर वाघा बॉर्डरला रवाना झालेत. विशेष म्हणजे राजकारणात एकमेकांचे वैरी असणारी ही मंडळी सहलीला मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे टाकून गेलेत. यात खासदार, आजी माजी आमदार, मंत्री, महापौर आणि नगरसेवकांसह शहरातील नामांकित उद्योजक अशा 334 जणांचा समावेश आहे. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावल्यानंतरच पर्यटनासाठी निघाल्याचा महापौरांचा दावा आहे. तर 4 महिने आधीच सहलीचं नियोजन झाल्याचं या सहलीचे आयोजक उद्योजक ग्रुपचं म्हणणं आहे. जेवढे लोकप्रतिनिधी जेवढं काम इकडचं दिलं सोडून आणि सगळे गेले टूरला, अमृतसरला, दर्शनाला, म्हणजे शहराला पूर्ण वाऱ्यावर सोडतात आणि जाऊन बसतात तिकडं. काम करावं ते एक धडाचं काम करत नाही नीट. लोकप्रतिनिधी जे काम करायचं सांगितलं ते नीट लवकर होत नाही. कचऱ्याचा प्रश्न दिला सोडून आणि गेले आता दर्शनाला. लोक त्यांना जबाबदारी वोटिंग करतात की त्याची अपेक्षा असते लोकांची की ह्या लोकांनी आपल्या काहीतरी काम करावं. पण आजच्या परिस्थितीत काय परिस्थिती दिसते तुम्हाला की ते शहर एवढे संकटात आहे, लोक एवढा समाज काय एवढा पूर्ण प्रत्येक घटक हा समाजाचा संकटात आहे आणि हे काय करतायत तर बाहेर जाऊन एन्जॉय करतायत. हे त्यांना शोभतं का ह्याचं उत्तर त्यांनी स्वतःहून द्यावं असं आम्हाला वाटतं. सांगायचं की 35-36 दिवसापेक्षा जास्त कालावधी औरंगाबाद शहरात झाला आहे. उपाययोजना केल्या जात आहेत परंतु त्या पुरेशा नाहीत. ज्या पद्धतीने आपण सर्व मिळून सहलीला गेलेले आहोत त्याच पद्धतीने या शहराच्या विकासाच्या प्रश्नावर आपण एकत्र राहूयात एवढी विनंती या शहरवासियांतर्फे आपल्या सर्वांना करतो.
पार्किंग पॉलिसीच्या विरोधातील आंदोलनांनी पुणे महापालिका दणाणून गेली आहे. पार्किंग पॉलिसी मंजुरीसाठी महापालिकेच्या मुख्य सभेत येणार आहे, त्याला विरोध म्हणून अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन केली. महापालिकेची दोन्ही प्रवेशद्वारं, पायऱ्या आणि मुख्य 6 सभागृहाबाहेर देखील आंदोलन करण्यात आलं. यामध्ये मनसे, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, शिवसेना, भीम आर्मी अशा अनेक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी आंदोलन केली. म्हाडाच्या या वर्षीच्या लॉटरीत सुमारे 1000 घरांचा समावेश करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. गेल्या वर्षीच्या लॉटरीत घरांची संख्या कमी होती आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी एकही घर नव्हतं. त्यामुळे म्हाडावर बरीच टीका झाली होती. त्यामुळे यंदाच्या लॉटरीत घरांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. यंदा आर्थिक दुर्बल घटकांसाठी 400 घरं असतील अशी शक्यता वर्तवली जाते. मानखुर्द, मुलुंड, गव्हाणपाडा, विक्रोळी, कन्नमवार नगर, घाटकोपर, पतंगनगर, अँटॉफिल, गोरेगाव, बोरिवली, महावीर नगर या ठिकाणी ही घरं असतील असं सांगण्यात येते. राज्यात प्लॅस्टिक बंदीची अधिसूचना जारी करण्यात आली. अधिसूचनेनुसार दुधासाठीच्या 50 मायक्रॉनपेक्षा जाड प्लॅस्टिकच्या पिशव्यांना बंदीतून वगळण्यात आले. मात्र या पिशव्यांची पुनर्प्रक्रिया, पुनर्खरेदी पद्धती विकसित करण्यासाठी अशा पिशव्यांसाठी ग्राहकांनाच 50 पैसे अतिरिक्त द्यावे लागतील. या पिशव्या दूध डेअरी, वितरक आणि विक्रेते यांना पुनर्खरेदी करणं बंधनकारक असेल. ग्राहकांना दुधाची रिकामी पिशवी केल्यानंतर ग्राहकाला ते पैसे परत मिळतील. बाटलीबंद पाणी MRP किमतीवरच विकण्याचं बंधन हॉटेल तसंच विक्रेत्यांना घालू शकत नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे ग्राहकांना मात्र फटका बसण्याची शक्यता आहे. बाटलीबंद पाण्याच्या विक्रीवर लीगल मेट्रोलॉजी ॲक्टमधील तरतुदी लागू होत नाही. त्यामुळे MRPपेक्षा जास्त किमतीनं विक्री करणारा शिक्षेस पात्र ठरू शकत नाही असं न्यायमूर्ती RF नरिमन यांच्या पीठानं स्पष्ट केलं आहे. MRPपेक्षा जास्त किंमत घेऊन बाटलीबंद पाणी विक्री केल्यानं सरकारचा सेवा कर तसंच उत्पादन शुल्काचा महसूल बुडतो असा दावा केंद्र सरकारनं केला होता. त्या पार्श्वभूमीवर बाटलीबंद पाणी हॉटेल चालक त्यांना हव्या त्या किमतीनं विकू शकतात असा निर्वाळा कोर्टानं दिला. पिंपरी चिंचवड मध्ये केतन अशोक गायकवाड या 26 वर्षीय तरुणाला DY पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरांकडून उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली. या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. मात्र त्या घटनेनंतर निवासी डॉक्टर संपावर गेलेत. एकीकडे डॉक्टर खिद्रापुरीनं केलेल्या स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनेनं मिरज तालुक्याचं नाव बदनाम झालं होतं. मात्र याच तालुक्यातील एका तरुणानं आदर्शवत काम केलंय. मिरज शहरातील अतुल दबडे या युवकानं आपल्याला दुसऱ्यांदा मुलगी झाली म्हणून एक मोठा आनंद सोहळा साजरा केला. अतुल दबडे यांनी आपल्या मुलीच्या जन्माचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं. ढोल ताशे, हलगी तुतारी वाजून त्याचबरोबर महिलांना फेटे बांधून पारंपरिक वेशभूषा करून हा सगळा सोहळा पार पडला. त्याचबरोबर साखर आणि पेढे वाटण्यात आले. व्हॉट्सअपच्या अतिवापरानं आई रागावली आणि मुलगी घर सोडून गेली. ही धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली. या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र 2 दिवसांनी ही मुलगी वाशिममध्ये एका जागरूक महिलेला आढळली आणि त्या महिलेनं अंबरनाथ पोलिसांशी संपर्क साधून मुलीच्या आईवडिलांना संपर्क केला. या प्रकरणात मुलीचं आणि तिच्या पालकांचं समुपदेशन करण्यात आलं. या घटनेनं पालक वर्गात खळबळ उडाली. खारघरमध्ये राहणाऱ्या संतोषी देवी सयानी या महिलेनं आपल्या 16 वर्षीय मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. विशेष म्हणजे मुलीची 10वीची परीक्षा सुरू असतानाच हा प्रकार घडलाय. पोलीस तपासादरम्यान आई आणि मुलीमध्ये काम करण्याच्या क्षुल्लक वादावरून वाद झाला आणि त्यानंतर त्याचं रूपांतर हत्येत झालं अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात मुलीची हत्या करणाऱ्या आईला अटक करण्यात आली. पवईतील लेक हाईट इमारतीत घरकाम करणाऱ्या 38 वर्षीय महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचं CCTV फुटेज देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. या इमारतीमध्ये राहणाऱ्या बक्षी नामक व्यक्तीनं घरकाम करण्यासाठी त्या महिलेला बोलावलं. मात्र या महिलेनं नकार दिल्यानंतर तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केलेली आहे आणि आरोपीचा शोध सुरू आहे.
रागाच्या भरात किंवा कुठल्याही कारणानं घर सोडून गेलेल्या मुलांची त्यांच्या पालकांची गाठ घालून देण्याचं काम साथी या सामाजिक संस्थेतर्फे केलं जातं. अशीच काही मुलं आणि त्यांच्या पालकांची शुक्रवारी पुण्यात भेट घडवण्यात आली. अगदी किरकोळ कारणातून या मुलांनी घर सोडलं होतं. साथी संस्थेचे कार्यकर्ते या मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या आईवडिलांचा शोध घेतात आणि दोघांची भेट घडवतात. हा प्रसंग डोळे ओलावणारा असतो. सत्तेत असलेल्या भाजप सरकारनं माथाडी कायदा रद्द करण्याची भूमिका कायम ठेवल्यानं तसंच उद्योग विभागानं काढलेल्या नवीन GR काढल्यानं कामगारांवर बेकारीचे संकट ओढवणार आहे. या विरोधात 2 कामगार संघटना 27 मार्चला मुंबई येथे मोर्चा काढणार आहेत. याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या माथाडी मेळाव्यात घेण्यात आला. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या 36व्या पुण्यतिथीनिमित्त माथाडी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ही घोषणा करण्यात आली. शंभरी पार केलेल्या आणि साईबाबांच्या हयातीत सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाला साईंच्या पोथी आणि फोटोच्या मिरवणुकीनं सुरुवात झाली. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी जवळपास 200 पालकांच्या माध्यमातून शिर्डीत दाखल होत असलेल्या हजारो पदयात्रींनी शिर्डी फुलून गेली. या यात्रेच्या निमित्तानं शिर्डीकरांनी ही भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन केलं. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. फुलांची सजावट करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या द्वारकामाई मंडळानं परिसरात भगवान शंकराचा महाद्वाराचा आकर्षक असा देखावा उभारला आहे. आज जागतिक क्षयरोग म्हणजे टीबी दिवस आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुण तरुणींमध्ये टीबीचं प्रमाण वाढत असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलंय. जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी सुमारे 25% रुग्ण हे भारतात आढळत आहेत. मुंबईत टीबी रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होते. सध्याच्या घडीला देशात सर्वाधिक वेगानं वाढत असलेल्या टीबीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील घडामोडींचा वेध घेतल्यानंतर आता आपण वळूया क्रीडा आणि मनोरंजन बातम्यांकडे. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन स्टार PV सिंधूकडे भारतीय पदकाच्या ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या 3 राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या बॅडमिंटनपटूला ध्वजवाहकाचा मान मिळणार आहे. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं भारताला रौप्य पदकाची कमाई करून दिली होती. तर 2014 मध्ये ग्लास्गो झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. आता सिंधू या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आपल्या पदकाचा रंग बदलण्यात यशस्वी होते का ते पाहणं महत्त्वाचं आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांच्या लव्ह अफेअरच्या चर्चेला उधाण आलंय. आलिया आणि रणबीर दोघंही सध्या ब्रह्मास्त्र या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानच या दोघांच्या हृदयातील तार जुळल्याची चर्चा आहे. दोघंही आता बुल्गेरियामध्येच एका रोमॅन्टिक डेट प्लॅन करणार असल्याचे म्हटलं जातं. त्यामुळे आता या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. येत्या काळात आमिर महाभारतावर आधारित कथानक असणारा चित्रपट साकारणार असल्याची चर्चा आहे. सिनेमाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक वेगळंच महाभारत रंगल्याचं चित्र दिसतं. एका ट्विटर युजरनं या चित्रपटाविषयी एक प्रश्न उपस्थित केलाय. आमिर मुस्लिम असल्यामुळे तो महाभारतावर आधारित चित्रपटात भूमिका कशी साकारू शकतो असा प्रश्न या ट्विटर युजरनं उपस्थित केला. हे ट्विट पाहून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी सुद्धा या वादात उडी घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या ट्विटचं उत्तर देत जावेद अख्तर यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत या ट्विटर युजरला धारेवर धरत त्याला चांगलंच खडसावलं. नया दौर, बूट पॉलिश, जागते रहो, धूल का फूल अशा अनेक चित्रपटांमध्ये राज कपूर, किशोर कुमार, दिलीप कुमार, देव आनंद, मीना कुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणारी बालामित्री डेझी इराणींच्या वेदनांना तब्बल 60 वर्षांनी आवाज मिळाला आहे. 6 वर्षांच्या असताना हम पंचे डाल के या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कौटुंबिक संबंध असलेल्या एका व्यक्तीनं मद्रासमध्ये हे कृत्य केलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.